गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत सेलम टू मदुराई. सेलम ते मदुराई 234 किलोमीटर अंतर आहे आणि 4.25 तासांचा प्रवास आहे. मीनाक्षी मंदिरात आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत. सुंदरेश्वरम आणि मीनाक्षी हे दुहेरी देवस्थान मीनाक्षी टेम्पलमध्ये आहे. तुम्ही बघत असाल की आता आम्ही तिथं पोहोचलोय. सकाळी आम्ही निघालेलो पहाटेच, त्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो. जास्त गर्दी पण नव्हती. मीनाक्षी मंदिरामध्ये 5 गेटवे आहेत. त्याला गोपुरम असं म्हटलं जातं. तेथील द्रविड शिल्पकला ही मनाला भुरळ पाडणारी आहे. वेगवेगळी शिल्पे तिथे उभारण्यात आलेली आहेत. हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आपल्याला तिथे गेल्यावरती पाहायला मिळतो. पौराणिक कथेनुसार शासक पंड्याची कन्या मीनाक्षी हिच्याशी विवाह करण्यासाठी महादेवानी सुंदरेश्वराचं रूप घेऊन मदुराईला आले होते व मत्स्य डोळ्यांची कन्या मीनाक्षी हिच्याशी महादेवानी विवाह केला. मीनाक्षी हे दुसरे पार्वतीचंच रूप आहे. तामिळनाडूमध्ये पार्वतीला मारियामा देवी असं देखील म्हटलं जातं. हा आयरमकालप मंडप आहे, ज्यामध्ये देवता, स्त्री, संगीतकार, परिचर आकृत्यांसह 985 स्तंभ कोरलेले आहेत आणि जे एका लाईनमध्ये पाहिले तर ते तुम्हाला सारखेच दिसतील. मंदिराच्या मध्यभागी हा पोट्टा माराई कुलम म्हणजे गोल्डन लोटस पॉन्ड आहे. इथं पहिलं स्नान केलं जायचं, परंतु आता तसं काही केलं जात नाही. त्याच्या अवतीभोवती लोक ध्यान करताना आपल्याला दिसून येतील, कारण ते मनाला अति शांतता देणारं असं वातावरण तिथं ॲक्च्युली गेल्यानंतर आपल्याला फील पण होत असतं. एक स्पिरिच्युअल एनर्जी म्हणतो ना आपण, ॲक्च्युली म्हणजे काय आहे ते मंदिरात गेल्यानंतर खरंच कळतं. इतकं पुरातन मंदिर मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम बघितलंय की तिथं गेल्यानंतर मला खूप छान असं फील झालं. या मंदिराचे जुने काही फोटो सापडलेले आहेत. 2000 वर्षापूर्वीचा इतिहास, म्हणजे या 2000 वर्षापूर्वीच हे मंदिर तिथं स्थापन झालेलं आहे, परंतु 16व्या ते 17व्या शतकात याचं पुन्हा बांधकाम केलं गेलेलं आहे. याचे काही जुने फोटोज पण मिळालेले आहेत आणि नवीन आताचे सध्याचे तर फोटोज मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये आहेतच, ते तुम्ही बघू शकता. रात्रीचं या मंदिरातलं वातावरण आणि रोषणाई तुम्ही बघू शकता, किती मनाला भुरळ पाडणारी आहे. यानंतर आम्ही गेलो उत्तर कोसा मंगाई येथे. सध्या आपण आलेलो आहोत उत्तर कोसा मंगाई येथे. तमिळनाडूतलं हे सगळ्यात ओल्डेस्ट महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर तमिळनाडूतलं नव्हे तर वर्ल्ड मधलं सगळ्यात ओल्डेस्ट शिवपार्वतीचं मंदिर आहे. परंतु येथे देवाला नाव आहे मंगळेश्वर आणि कुलुगमलाई पार्वतीचं नाव आहे. आणि यातली आतली रचना तुम्ही बघू शकता की हेमाडपंथी मंदिर आहे आणि खूप ओल्ड म्हणजे जुनं आहे. यानंतर आम्ही निघालेलो आहोत, दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि आमचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे आणि आम्ही रामेश्वरला निघालेलो आहोत. नेक्स्ट व्लॉग हा रामेश्वरमचा असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही खूप वेळा मदुराईला आला असाल तर तुम्हाला ही माहिती माहित होती का, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.